इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात विकासाचं व्हिजन हरवले। वर्षानुवर्ष त्याच समस्या जैसे ते फसवी आश्वासनं किती दिवस। जनता मूर्ख असते, जनता विसरबुडी असते, जनता पैशाने विकत घेतली जाऊ शकते हा राजकीय नेते यांचा गोड गैरसमज आहे आणि राजकीय नेते नेहमीच फसवी आश्वासने भूलथापा देत असतात। गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेच सुरू आहे आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल व अतिदुर्गम मतदारसंघ आहे। विविध प्रकल्पांनी बाधित असा हा मतदारसंघ आहे। येथे विविध बडे प्रकल्प येऊ नये या भागातील रोजगाराचा प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे। स्थानिक औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार नाकारला जातो। कंपनी मालक कमी वेतनावर यूपी, बिहारी, परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात भरती करून शोषण करतो, पण स्थानिकांना मात्र कंपनी गेटवर पण कोणी उभं करत नाही। कंत्राटी पद्धतीनं काम करवली जातात। त्या स्थानिकांना रोजगार मिळतो खरा, पण त्याचे शोषणही मोठ्या प्रमाणात केलं जातं। विशेष म्हणजे ही कंत्राटी स्थानिक नेत्यांचीच आहेत आणि हे स्थानिकांचे शोषण करतात। विचित्र गोष्ट म्हणजे हीच मंडळी आज राजकीय नेत्यांसोबत फिरत असून रोजगाराचा प्रश्न उमेदवार किती गांभीर्यानं घेतो यावरूनच दिसतं। रिंगणात असलेल्या बहुतेकांना जनतेने यापूर्वी संधी दिलेली आहे, पण आपल्या कार्यकाळात त्यांनी काय केलं याचा लेखाजोखा कोणी मांडायला तयार नाही। हजारो कोटी विकास निधी आणल्याच्या वल्गना केल्या जातात, पण पायाभूत सुविधांवर वा कुठल्याही विकास कामावर हा निधी खर्च केलाय याचा हिशोब द्यायला कुणीही तयार नाही। सगळ्याच उमेदवारांना ठेकेदारांनी जखडलेला आहे। उद्या निवडून आल्यावर ठेकेदार अधिक गब्बर होणार नाही हे कशावरून? यापूर्वी ठेकेदारांचे आपसातील वाद अगदी एकमेकावर शस्त्रे उगारण्याइतपत घटनाही या मतदारसंघाने पाहिलेला आहे। रोजगाराच्या मुद्द्यावर असा आनंदी आनंद असतानाच प्रकल्प बाधितांच्या प्रश्नावरही एकही उमेदवार गंभीर नाही। आपल्या कार्यकाळात प्रश्न सोडू म्हणणारे 50 वर्षाचा कालावधी उलटूनही प्रश्न सोडू शकलेले नाहीत हे वास्तव्य आहे आणि यात सब घोडे 12% आहेत। भूमाफियांचा प्रश्न या मतदारसंघात तीव्र आहे। गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी नाना युक्त्या योजून मातीमोल भावाला लाटल्या जातात, मात्र यावर कोणी बोलायला तयार नाही। मतदारसंघात एकही भरीव प्रकल्प नाही, गडकोटांचे संवर्धन नाही की पर्यटनाला चालना देणारं कुठलंही नियोजन नाही। गावागावात 4 सभामंडप, सामाजिक सभागृह उभारली म्हणजे विकास झाला ही धारणा लोकप्रतिनिधींची आहे। दुर्दैवाने अशा कितीतरी इमारती आज धूळ खात पडलेल्या आहेत हे वास्तव्य आहे। आरोग्य व्यवस्थेची या मतदारसंघात फार मोठी उणीव आहे। सरकारी आरोग्य व्यवस्था हा तर एक स्वतंत्र विषयच होईल अशा पद्धतीनं नादुरुस्त आहे। भात उत्पादक मतदारसंघ असूनही भातावर आधारित संपूर्ण प्रक्रिया उद्योग खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात असून उत्पादक शेतकऱ्यांची लूट हा कळीचा मुद्दा असूनही याचे कोणालाही गांभीर्य नाही। शेतकरी हिताच्या संस्था, नेते हे व्यापारी धार्जित असून शेतकऱ्यांना इथे वाली कोणी नाही। शिक्षणाच्या बाबतीतही खाजगी व निम सहकारी संस्था शैक्षणिक संकुलाचे पेव फुटले आहेत, पण शासनाचा एकही शिक्षण प्रकल्प हा आदिवासी मतदारसंघात नसावा ही दुर्दैवी गोष्ट आहे। अशा नानाविध गोष्टी असताना मतदारसंघाच्या विकासावर, विकासाच्या व्हिजनवर कुणी बोलायला तयार नाही। आरोप प्रत्यारोपातही ठेकेदारांचे आमदार भ्रष्टाचार या मुद्द्यापलीकडे सामान्य मतदाराला कुठेही केंद्रबिंदू मांडलेला गेलेला नाही। दारू, मासे, मटणाच्या मेजवान्याच्या प्रचारादरम्यान झडत आहेत आणि त्यातच मतदारांना हे नेते गुंगवत आहेत। विकासाच्या मुद्द्यावर मात्र कुठेही चर्चा, संवाद वा जाब सवाल घडताना दिसत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल। नमस्कार, मी आता या ठिकाणी आलेल्या सर्व इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करते की जनतेचा आवाज
जो आज आपण दोन्ही तालुक्यामध्ये बघतो आहे त्या आवाजाला साथ देण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, आमचा शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या तिन्ही पक्षाचे सर्व नेते आज या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर मला आदेश होता की फॉर्म मागे घ्यायला सांगितला होता. ज्यावेळेस मी जाण्यासाठी निघाले मला सगळ्या कार्यकर्त्यांनी फोन करून नाराजी व्यक्त केली. काही कार्यकर्ते इथे रडले पण आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्ही हा आवाज, जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जनमानसाच्या मनात असलेल्या ताई आहेत. आणि आज ही विधानसभेची निवडणूक जी होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी उमेदवार नसून हे सर्व मंडळी या ठिकाणी या दोन्ही तालुक्यातील जनताच उमेदवार आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व जण आम्ही एका दिलाने सर्व या ठिकाणी काम करणार आहोत. आणि मी म्हणजेच कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणजेच मी, या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढू. मला असं वाटतं विजय हा सर्व जनतेचा. जर मी निवडून आले तर आमदार हा प्रत्येक व्यक्ती, आमचा प्रत्येक नेते, आमचे प्रत्येक कार्यकर्ते हे आमदार राहतील, हेच मी या ठिकाणी सांगते. परत एकदा तुम्ही जो माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवलं, आपण निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीचेच या ठिकाणी. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह नवनाथ गायकर, इगतपुरी.